प्रल्हाद विठ्ठल खरात। मी गेले 27 वर्षापासून साईनगर मामुर्डी गाव इथे वास्तव्याला आहे। गेले 27 वर्षापासून मी या महानगरपालिकेचा प्राधिकरणचा पद्धतीने भरलेला टॅक्स भरत आहे आणि इथून मागे जेवढे नगरसेवक होऊन गेले त्यांनी ह्या भागामध्ये साईनगरमध्ये या भागामध्ये कुठेही लक्ष घातले नाही। हा वंचितच भाग ठेवलेला आहे। इथे ड्रेनेजची व्यवस्था नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, स्ट्रीट लाईटची, आणि महत्त्वाचं म्हणजे 60 फुटी रस्ता आहे। तर तिथे मी 27 वर्ष दर पावसाळ्यात मध्ये चिखलामधून जातो आणि चिखलामधून येतो। तर इथली इतकी दुरावस्था आहे। तर ह्या नगरसेवकांनी, इथून मागच्या नगरसेवकांनी कुठलीही कामं केली नाही, त्यांच्याबद्दल माझा निषेध आहे। आणि दुसरी गोष्ट, आता बापू कातळे यांची मिसेस सौ रेश्मा कातळे ह्या उभ्या आहेत, त्यांच्या पाठीशी माझा हा इकडचा पूर्ण भाग पाठिंबा सहित उभा आहे। नाही, बाप्पू अण्णांचं काम तर वार्डमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अण्णांचं काम म्हणजे आम्ही गणपतीचं मंडळ, आमचं मोठं मंडळ येतं सिद्धिविनायक मंडळ, अण्णांनी मदत केलेली आहे। इथं गोरगरीब आम्ही अण्णांकडे बरेच वेळेस गेलो, जे असं रोडचं काही काम असतील किंवा तिकडे मागे जंगलांमध्ये कचरा वगैरे टाकत होते, तर तिकडं अण्णांमुळे ते चांगलं झालंय। यावेळेस तर म्हणजे आमचं स्वतःची इच्छा आहे की अण्णांशिवाय पर्याय नाही असं दिसतंय, कारण त्या माणसाने चांगलं काम केलंय। म्हणजे अख्खा साईनगर किंवा बाकीच्या वार्डांमध्ये जी बाप्पू अण्णांनी पदावर नसताना पण अशी कामं केलेली आहेत, तर ते व्यक्ती जर पदावर आली तर चांगलं काम होईल असं आमची सगळ्यांची इच्छा आहे। मग त्यामुळे ना रेश्माताई, त्यांना आमचं सगळ्यांचं वोट रेश्माताईलाच आहे। नमस्कार, मी कैलास सोनवणे, नागसेन मित्र मंडळ संचलित दमोदय बुद्ध विहार साईनगर। मी गेले 2 वर्षापूर्वी बापूसाहेब कातळेंकडे गेलो होतो। बुद्ध विहाराचं काम होतं, आम्ही बुद्ध विहाराच्या वरती ग्रंथालयाचं काम केलेलं आहे। तर मी बापूसाहेब कातळेंना जाऊन भेटलो, मंडळाचे शिष्टमंडळ आम्ही गेलो, बापूसाहेबांना सांगितलं आम्ही असं काम करणार आहोत। तर बापूसाहेबांनी आम्हाला ग्रंथालयाचं नाव ऐकून त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी मदत दिली आम्हाला। वाळू विटा जे पण काही काम असेल त्यांनी दुसऱ्या दिवशी टाकलं आणि लगेच काम चालू केलं आणि काम पूर्णही करून दिलं। बापूसाहेब कातळे हे कुठलेही जातीभेद न पाळता त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातनं आम्हाला खूप मदत केलेली आहे। म्हणून आमच्या पूर्ण समाजाचं वोटिंग बापूसाहेब कातळे साहेबांच्या मिसेस रेश्मा कातळे यांनाच असणार आहे। आम्ही इथं 20 वर्ष झालं राहायला आहे। तर आम्ही जेव्हा काय अडचण असेल तर बापू कातळ्यांना फोन केला कधी, तर एका रात्रीला आम्हाला काही मदत लागली तर ते येतात आणि आमची कामं करून जातात। असं नाही की कधी केली नाहीत म्हणून। लाईट असो, पाणी असो, आम्हाला बरीचशी मदत केलेली आहे। बसायला बेंच वगैरे पण दिलेली आहेत त्यांनी, चांगली सोयीसुविधा केलेली आहे त्यांनी। यावेळेस आम्ही मतदान बापू कातळेच्याच मिसेसला करणार आहे। नमस्कार, मी नितीन आत्माराम भोसले बोलतोय, रिक्षावाले संघटनेचा अध्यक्ष। या वार्ड प्रभाग क्रमांक 16 मध्ये बरेचसे कामं अशी काही गेल्या आजी माजी नगरसेवकांनी काही केली नव्हती। बापू कातळे हे जे पदावर नसताना त्यांच्या माध्यमातून त्यांनी ह्या साईनगरमध्ये भरपूर काही कामं केली। मग ड्रेनेजचे असतील, स्ट्रीट लाईट असतील, रस्त्याचे असेल, बाकी इतर गुणांच्या घरगुतीच्या काय अडीअडचणी त्यांनी चांगल्यापैकी मार्ग लावलेले आहेत। त्याच्या माध्यमातून त्यांना पक्षांनी त्यांची तिकीट डावलले गेलेले आहे राष्ट्रवादीकडून। तरी अण्णांच्या पाठीशी आम्ही आहोत। अण्णांना जरी तिकीट नाही भेटत, त्यांच्या मिसेसला तिकीट भेटलेली आहे, भले ती मग कुठल्या पक्षाच्या शिवसेनेची का असताना, पण आम्ही अण्णांच्या पाठीमागं पूर्ण साईनगर वासीयावर रिक्षा संघटना पूर्णपणे ठामपणे आम्ही उभा आहोत।